एवढा पाऊस पडून तण कुठंच नाही. तुमच्या बांधावर किती काँग्रेस आहे? काँग्रेस आहे. हां सर, क्या बात आहे. तुम्ही मला हे चित्र आहे ना जगातल्या कुठल्याही खताबरोबर दाखवा. नाही बघायला SSM ची ताकद काय आहे? ते ताकद बघायला मिळते बघा. हे सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी SCT वैदिकचं SSM आणि त्याच्याभोवती या सगळ्या पिकांनी केलं हे जाळं. हे जर पाहिलं तर विश्वास बसत नाही. प्रत्यक्ष डोळ्यांनी अरे बापरे, ह्याची देही याची डोळा असा पहावा सोहळा. SCT वैदिकचे चमत्कार पाहा ना तुम्ही. असं कधीच नाही पाहिलं जगामध्ये आजपर्यंत की खताभोवतीमुळे यांनी काय घातलंय? जाळं तयार केलंय. गांडूळ टाईप दिसतंय हा, म्हणजे हे चित्र पाहण्यासाठी शेतकरी किती आतुर होतो. मायक्रोरायझा हे बा मायक्रोरायझा. अरे बापरे, लोक म्हणता मायक्रोरायझा होत नाही. बघा दुधावरची साय कशी येते त्या पद्धतीवर झालंय बघा. ही जाळी आहे पूर्ण. हे बघा केस बघा. मायक्रोरायझा लोकांना बघायला भेटत नाही बघा. ते पान कसं आहे? पान डायरेक्ट झाड आहे बाकीसारखे. आणि याला पावसामुळे जारवा एवढा डेव्हलप झाला नाही. याला जारवा एवढा डेव्हलप का नाही झाला? कारण पाऊस सारखा पाऊस ना ओढला तरी पण वरती काय तयार झालाय? गड्डा तयार. सॉइल मारलेलं बघा त्या पानावर कुठे तण दिसत नाही. बापरे, त्यामध्ये किती घट्ट मारलं. घट्ट ते आणि त्याच्यामुळे तुमचे पानं जाड किती झाले? त्या ठिकाणी तुमचे पानं जाड किती झाले त्याच्यामुळे? पाहा तुम्ही. आहे का नाही? पाऊस सध्या या भागात भरपूर आहे. आता पाऊस कधी उघडलाय? पाऊस आता 2-3 दिवस पण एवढा पाऊस पडून तण कुठंच नाही. तुमच्या बांधावर किती काँग्रेस आहे? काँग्रेस आहे. हा सर, बांधावर काँग्रेस आहे तिथं अजिबात काहीच नाही. बरोबर आहे. तर काय म्हणजे तुम्ही काय वापरलं होतं? सॉइल चार्जर वापरले आपण सुरुवातीला लावायचे. बरं, म्हणजे लावायच्या अगोदर डायरेक्ट बेडवर पाणी सोडलं सॉइल चार्जर फवारलं. अच्छा, म्हणजे पंपाला 20 रुपयाच्या पंपाला 1 लिटर. त्याच्यानंतर किती दिवसांनी परत रिपीट केलं? रिपीट परत 15 दिवसांनी परत मधनं सरीतनं फक्त मारून दिलं फवारणी. काय बदल दिसला तुम्हाला? म्हणजे गवतच आलं आणि गवतची उगवलाय ती वाढ झाली नाही. तसंच म्हणजे ते लहानच राहून गेले. लहानच राहून असं लहान राहून गेलं. आणि ते किती निबार झाले पहा ना. हा, म्हणजे याचं पण खत होईल खाली. तर मला एक सांगा, म्हणजे जर CN रेशो मेंटेन केला तर तण उगत नाही याचं हे प्रूफ झालं. CN आणि विशेष म्हणजे आळी झाली नाही. नाहीतर एवढ्या पावसात बचकं तयार झालं असतं. फवारी किती मारली याला? फवारी 2 मार. कोणती मारली? सीज आपलं ते पेस्ट फायटर एकदा मारलं. अच्छा, प्लांट फायटर मारलं आणि हेल्थ फायटर मारलं. बाकी काहीच नाही. मला एक सांगा, तुम्हाला आता समजा तुम्ही वैदिकमध्ये यावर्षी सुरुवात केली तर काय वाटतं अनुभव? कोबीचं सारखं पीक जर केमिकल शिवाय येऊ शकतं? तण नाही येत, कीड येत नाही आणि करपा नाही. का बरोबर तुम्हाला असं काय वाटतंय? म्हणजे करपा आणि आळी जास्त ह्याला कंट्रोल होत. तुम्ही याच्यापूर्वी केली असेल ना? केलेले कायमच करता ना? कायमच करतो. ह्या दिवसामध्ये एवढा पाऊस पडला असता तर काय झालं असतं? राहिलाच नसता. करपा येऊन गेला असता आणि पानं बी ही मुळी चालली नसते. ते पान कसं आहे? पान डायरेक्ट झाड आहे बाकीसारखे. आणि याला पावसामुळे जारवा एवढा डेव्हलप झाला नाही. बघा ना तुम्ही, पाऊसच आहे पण पावसामुळे जारवा डेव्हलप झाला नाही. याला जारवा एवढा डेव्हलप का नाही झाला? कारण पाऊस सारखा पाऊस ना ओढला तरी पण वरती काय तयार झालाय? गड्डा तयार. जादू की नाही? पान एकदम डेव्हलप आहे. म्हणजे ही एक ओलच हटली तरी पण झाड तयार झालं. हे बघा, तयार झालं आहे की नाही? हे थोडक्यात आता तुमचा माल येते आणखीन 10-15 दिवसामध्ये तयार होईल. पानं तयार झाले म्हणजे माल आला, संपला विषय. बरोबर की नाही? मेन पानं राहते. पानं जर खाल्ले ना खालून, हे बघा हे पानं बघ असं एकदम चकाचक. हे बघा, तुम्ही सॉइल मारलेलं बघा त्या पानावर कुठे तण बघा दिसत नाही. बापरे, त्यामध्ये किती घट्ट मारलं. घट्ट ते
म्हणजे ते मला सांगायचं काय आहे की तुम्ही जे सॉइल मारलेलं आहे त्या पानामुळे खाली म्हणजे तिथं खोड पडले आणि त्याच्यामुळे तुमचे पानं जाड किती झाले तुमचे पानं जाड किती झाले त्याच्यामुळे पान तुम्ही आहे का नाही म्हणजे मला सांगायचं काय आहे की जर CN रेशो मेंटेन केला तर किती ताकद येते पण सॉइलचं कसं आहे सॉइलमध्ये फक्त कर्बच मिळतो पण तुम्ही जर वैदिक वापरलं पूर्ण बॅलन्समध्ये तर वैदिकमध्ये बाकी सगळे न्यूट्रिएंट्स मिळतात 16च्या 17च्या 17 घटक मिळतात हा फायदा आहे दोघांमधला आलं लक्षामध्ये म्हणजे CHO RN NPK कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आणि मायक्रोन्यूट्रिएंट असे 17च्या 17 घटक तुम्हाला वैदिकच्या ह्याच्यातून मिळतात मग सॉईलमधून तुम्हाला मेजरली कार्बन मिळतो पण सॉईलने तुमच्या झाडाच्या मुळे काय म्हणजे काय केल्या मॅच्युअर्ड केल्या आणि जे तण आहे त्याला तुम्ही वाढून दिलं नाही हा सगळ्यात मोठा फायदा आहे तण नाही वाढलं म्हणजेच रोग नाही वाढत तण रोग आणि किडी हे एकाच कुटुंबातले भाऊबंदच आहे सगळे एक आलं का सगळ्यांना घेऊन येतो कळलं का म्हणजे हा मोठा फायदा तुम्हाला इथं दिसतो अरे की नाही त्याला याच्या खाली मुळी पा क्लोज करा झूम करा हे बा झूम करायचं ही मुळी जी आहे ना ती मुळी त्या याच्या भोवती लपेटली पा हे बघा तुला दिसली का म्हणजे त्या मुळीने काय केलंय झूम करा एकदम झूम करा SSM च्या अवतीभोवती काय केलं तिनं जाळं केलं ठीक आहे म्हणजे वरच्यावर टाकलंय हलवलेलं सुद्धा अजिबात नाही हे बाबा ही जी मुळी आहे ना त्या वेळे कोणाला हे बाबा त्या ठिकाणी आणि मुळाने हे केले SSM ला या मुळीने काय घातले बाबा हे बघा हे लटकलंय बघा त्या मुळीला SSM लटकलं का नाही हे बघा हा हे बघा ना अरे अफलातून क्या बात आहे क्या बात आहे तुम्ही हेच वैशिष्ट्य बघा बरं का तुम्ही मला हे चित्र आहे ना जगातल्या कुठल्याही खताबरोबर दाखवा नाही बघायला मिळणार नाही. अरे शपथ तुम्हाला श्वासलेची मुळी बघायला मिळेल बघा बघा म्हणजे तुम्ही सरसकट बघितलं ना रोड झोन SSM ची ताकद काय हा ते ताकद बघायला मिळते बघा जागा आज यशस्यामुळे हे जरी असं तर यशस्यामुळे त्या मुळानं कव्हरेज केले हे सॉइलच्या टेक्नॉलॉजी SCT वैदिकचं SSM आणि त्याच्या भोवती या सगळ्या पिकांनी केलं हे जाळं हे जर पाहिलं तर विश्वास बसत नाही प्रत्यक्ष डोळ्यांनी अरे बापरे ह्याची देही याची डोळा हा असा पहावा सोहळा हळूच उचल दे ताकद मायको राहायचं तुमचं बघा ना नुसतं वरच्यावर खट टाकलंय बाय SCT वैदिकचे चमत्कार पाहा ना तुम्ही असं कधीच नाही पाहिलं जगामध्ये आजपर्यंत की खताभोवतीमुळे काय घातलंय जाळं तयार केलंय गांडूळ टाईप दिसतंय काय जबरदस्त आहे बघा ना तुम्ही हे अनबिलिव्हेबल आहे म्हणजे हे चित्र पाहण्यासाठी शेतकरी किती आतुर होतो हा किती SSM किती आवडते त्या झाडाला त्यांनी त्याला वेडा मारला वेडा हे बा मायक्रोरायझा अरे बापरे लोक म्हणता मायक्रोरायझा होत नाही बघा हे बघ दुधावरची साई कशी येते त्या पद्धतीवर झालंय बघा दुधावरच्या साई सारखं दिसतंय पांढरं बघा जाळ्या बघ कसं कुठला पेडा म्हणते हे बघा ही जाळी आहे पूर्ण हे बघा केस बघा मायक्रोरायझा लोकांना बघायला भेटत नाही बघा रांजीबीन पोकळ्या मग का काय हा चमत्कार पाहायला भेटतो चमत्कार हा काय लहान मुलाजवळ खाद्य नाही का ते सोनपापडी म्हणते त्या पद्धती पांढरा शुभ्र त्या सोनपापडी या पिका SCT वैदिकचं जे SSM आहे ना ते त्या पिकासाठी काय आहे गुलाबजाम आहे गुलाबजामुन हा प्रत्यक्ष आहे की नाही गुलाबजाम येस कसं त्याला असा येडा घातलाय जबरदस्त आणि वरच्यावर टाकले ना येस दाखलेलं सुद्धा नाही मिल्क चार्जर वापरलंय म्हशीला वगैरे तर त्यावेळेस तुम्ही मिल्क चार्जरचा काही अनुभव सांगितला होता म्हणे
अनुभव म्हणजे म्हैस दूध बी कमी देतात, ते दूध वाढ झाली. बर आता शेण पाहिलं आपण किती भारी आहे तिचं, अजूनही बी. आणि त्याला शेणखत म्हणून ते गोअमृतच वापरलं. नाही नाही याला ना हा, नाही एक नंबर याला ना ते रिझल्ट त्याचाच आहे ना. मग मी तुम्हाला त्या 3 बाजल्या तुम्हाला किती फायदा झाला पहा, बरोबर आहे ना. मग रेग्युलर चालू ठेवा. आलं लक्षात. मला एक सांगा, तुम्ही ते तुमचा स्वतःचा दुधाचा अनुभव सांगत होते. अनुभव म्हणजे दूध खाल्ल्यावर गोड लागते, बर तुम्हाला हे चेहऱ्यावरचे बी वांग कमी तुमच्या झाले. चेहऱ्यावर वांग होते हा. आणि ते रेग्युलर दूध खाऊन काय झाले, खाऊन कमी कमी झाले. झाले, पूर्ण कमी झाले. म्हणजे आयुर्वेदिक दूध झालं ना तयार, औषधी. म्हणजे आपलं जे तुमचं फळ तयार होणार सीताफळ हे सुद्धा औषधी होणार. आलं लक्षामध्ये. म्हणून आपण लक्षात ठेवायचं, तुम्ही वैदिक जे काही पिकवाल ते औषधी तयार होतं असं. आपल्या SSMच्या अवतीभोवती जे मुळ्यांचं जाळं आज आपण पाहिलं ते खरोखर अफलातून. जसं लहान मुलांनी गुलाबजामला येटोळं घालावं तशा प्रकारचे हात त्यांनी असे हात दाबून धरावे गुलाबजामला, तसं त्या मुळ्यांनी त्या झाडाला असं कवटाळी मारली होती SSMला. म्हणजे त्याची किती ताकद आहे. बुचकुली भरली. बुचकुली भरल्यासारखं बुचकुली भरून खाता येते. थँक्यू. चला.